या केकसाठी माझ्याकडे फक्त आणि फक्त 2 तास होते, कारण या केकची मला अर्जंटमध्ये ऑर्डर मिळाली होती. नेहमी त्याच स्ट्रॉबेरी, पायनॅपल, ब्लूबेरी, बटरस्कॉच या फ्लेवरचे केक बनवून ना मी सुद्धा खूप कंटाळून गेले होते. मग मी असा विचार केला की माझ्या कस्टमरला जर आणखी नवीन आणि युनिक फ्लेवर्समध्ये केक बनवून दिले तर त्यांना सुद्धा नक्कीच आवडतील. मग जुना माल माझा बऱ्यापैकी संपत आलेला होता, तेव्हा मग मी नवीन माल भरण्यासाठी जेव्हा शॉपमध्ये गेली तेव्हा हे 2 ते 3 फ्लेवर्स मी नवीनच घेऊन आले, ज्यामध्ये एक होता गुलाब गुलकंद, दुसरा होता पान मसाला आणि तिसरा होता रोज फालुदा. तर हे तीनही फ्लेवर्स ना माझ्या फ्लेवर लिस्टमध्ये मी ऍड केलेले आहेत. तर आजचा केक हा माझा अर्जंटच होता, जो 1 किलोचा होता आणि 7 वर्षाच्या मुलासाठी मला या कस्टमरने केक बनवायला सांगितले होते. 7 वर्षाच्या मुलाला सूट होईल अशी केकची थीम आणि केकचा फ्लेवर त्यांनी मलाच सजेस्ट करायला सांगितलं होतं. तर केकची थीम ही मी त्यांना स्पायडरमॅन सजेस्ट केली आणि केकचा फ्लेवर गुलाब गुलकंद सजेस्ट केला, कारण नवीनच ऍड केला होता त्यामुळे. तर त्यांनी दोन्ही गोष्टींना होकार दिल्यानंतर हा केक मी पटापट असा रेडी करायला घेतला. गुलाब गुलकंदचा फ्लेवर मी पहिल्यांदाच ट्राय केलेला होता, त्यामुळे याची टेस्ट मला सुद्धा माहीत नव्हती, त्यामुळे मला जरा मनात भीती होती की कस्टमरला हा केक कसा लागेल टेस्टला. पण तसं काही झालं नाही, कारण नेक्स्ट डेला मला कस्टमरने स्वतः कॉल करून सांगितले की केकची टेस्ट इतकी 1 नंबर झाली होती आणि नेमकं ज्यांनी मला केकची ऑर्डर दिली होती त्यांनाच हा केक एक बाईट सुद्धा टेस्ट करायला मिळाला नाही. घरच्यांनी अख्खा केक संपवून टाकला असे ते सांगत होते. असं तर मला सुद्धा खूप आनंद झाला होता, कारण पहिल्यांदाच मी हा फ्लेवर ट्राय केला आणि कस्टमरला खूपच जास्त आवडला. त्यामुळे आता याच्यासोबत घेतलेले दुसरे 2 फ्लेवर्स आहेत जे मला नक्कीच ट्राय करायला आवडतील. चला तर या केकची सिंपल आणि सोबर अशी स्काय ब्लू कलरच्या क्रीमने फायनल फिनिशिंग करून घेतले. त्यानंतर इथे स्पायडरमॅनचे जे माझ्याकडे टॉपर्स होते ते अरेंज करून ब्लॅक कलरची नेट काढून घेतले चॉकलेट जेलने आणि एकदम शेवटी रेड, स्काय ब्लू आणि सिल्वर कलरचे फॉग बॉल तेवढे इन्सर्ट करून घेतले. तर अशा प्रकारे सुंदर असा स्पायडरमॅन थीम केक रेडी झाला. बरं, मला आज तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस खूप खास असतो, तो म्हणजे आपला वाढदिवस. तर हो, माझाही वाढदिवस याच महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीमध्ये आहे. आता एवढी हिंट तर मी तुम्हाला दिलीच आहे की फेब्रुवारीमध्ये माझा बर्थडे आहे, पण आता माझ्या बर्थडेची डेट ही तुम्हालाच गेस करायची आहे बरं का. चला तर वेळ न घालवता पटापट कमेंट बॉक्समध्ये हजेरी लावा, बघू कोण कोण बरोबर तारीख ओळखतंय. ज्यांनी एकदम करेक्ट गेस केलं त्यांची कॉमेंट आपण व्हिडिओमध्ये शो करू नक्कीच. पण हो, ज्यांना अगोदरपासून माझी बर्थडे डेट माहिती आहे ना, त्यांनी अजिबात कॉमेंट करू नका बरं का, त्यांची कॉमेंट मी अजिबात शो करणार नाही. चला तर हा होता केकचा फायनल लुक. आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.